प्रेमाने बोला धन्यरंकारजी. तुम्ही म्हणाल हे काय आता नवीन. तर गुरुच्या चरणावर आपण ज्याच्या आशीर्वादाने हे सगळं करतो ना, त्याचा आधार पहिला घ्यायचा आहे आपल्याला. आणि खरोखर तुम्हालाही मी तेही सांगते की निरंकारी सुदीक्षा माताजी यांची मी शिष्य आहे. आणि तिथे सत्याचे म्हणजे आपल्याला देव दाखवतात, आपली आपणाला ओळख करून देतात. तर नक्की तुम्ही कोणी असेल शेजारी पाजारी गावात किंवा कुठे, तर नक्की चौकशी करा. आणि सत्याची म्हणजे सत्य काय आहे आपल्या जीवनातलं, आपण आलोय कुठून, आपल्याला जायचंय कुठं, ह्याची फक्त जाणीव करून देतो हा सद्गुरू. आणि आपलं पूर्ण जीवन बदलून टाकतो. तर खरोखर म्हणजे तो रेसिपी बरोबर आपल्याला हेही सांगायचंय की सगळ्यांचं आपल्या बरोबर जगाचं कल्याण व्हावं. कारण आपण सुखी झालोय, जगाला सुखी करावं. सगळ्या विश्वासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान मागितलं होतं की आता विश्वास मुके देवे. तर त्यांनी सगळ्या विश्वासाठी मागितलं होतं तसं. तर चला मंडळी, अरुणाज रेसिपी युट्यूब चॅनेलला आपलं स्वागत आहे. आणि आपण रोज वेगवेगळं काहीतरी टाकत आहोत. तुमचं सहकार्य आहे म्हणून मी हे करतेय. तर असंच सहकार्य आपल्याला लाभू द्या. नवीन चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही. आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा. तर आपण आज स्वीट डिश करणार आहोत. त्यामध्ये आपण करणार आहोत आज गाजरचा हलवा. किलो गाजर घेतलेले आहे आणि आपण ते स्वच्छ धुवून घेणार आहोत. आता नंतर धुतल्यानंतर आपल्याला छिलायचे त्याला परत माती वगैरे असते ना गाजराला थोडीशी, म्हणून आपण थोडे धुवून घेऊ त्याला पहिले आणि नंतर छिलून घेऊ. आपण गाजर छान धुवून घेतले, त्याला पुसून घेऊ थोडेसे. पाठीमागची साईड आपण कट करून घेऊ. देठ काढून झालेत का आपल्या, आपण त्याने छिलून घेऊ थोडे थोडे. सगळे गाजर असे छिलून घेऊयात आपण. आपले गाजर छिलून झालेले. मी तर 1 किलो गाजर घेतलेला आहे. तुम्हाला किती फॅमिलीमध्ये मेंबर असतील त्या हिशोबाने आणा. कारण गाजर जास्त आणले तरी हलवा फार कमी होतो, त्यामुळे मी 1 किलो आणले. तर आपण आता गाजर इथे किसून घ्यायचे आपल्याला गाजर. तर आपण असे तुकडे तुकडे करणार आहोत त्याचे. त्या गाजराचे आपण तुकडे तुकडे करून घेतले, कारण मोठा गाजर असल्यावर किसता येत नाही. बघा आता आपण गाजर किसून घ्यायचे आपल्याला सगळे गाजर आपल्याला किसून घ्यायचे. इथं की पाहिजे आपल्याला गाजर, सगळ्या गाजर आपण असे किसून घेणार आहेत. तरी ते मी गाजर किसून घेतले. आणि बरेच लोक म्हणजे मी पण पहिले अशीच करायची म्हणजे. तर बरेचदा आपण गाजर किसून घेतल्यानंतर पिळून घेतो पहा. तर पिळून घेतल्यावर त्यातलं जे काही जीवनसत्व असतं ते निघून जातं. मग आपण कशासाठी गाजरचा हलवा खातो, तर आपल्याला गाजर इथे किसून घेऊन बिलकुल पिळून घ्यायचं नाही, डायरेक्ट कढईत परतायला टाकायचे. तरी ते आपण गाजरासाठी वापरतोय. ड्रायफ्रूट घेतले मी, काजू बदाम, इलायची पूड आणि आपल्याला थोडंसं जायफळ किसून घालायचे. आणि आपण इथे ना 1 किलो गाजर घेतलेले मी. तर 1 किलो गाजराला आपण घालणार आहोत इथं मी 150 ग्रॅम खवा आणलेला आहे. त्यात आपण ऍड करणार आहोत 150 ग्रॅम खवा. 1 किलो गाजरला मी 150 ग्रॅम खवा घेतलेला आहे. ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार जास्त कमी घालू शकता. इलायची पूड पण जास्त कमी तुम्ही करू शकता. तर चला तर करूया आपण गाजरचा हलवा करायला सुरुवात. तरी ते आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचे. तूप म्हणजे तुम्हाला जसं आवडत असेल तुम्ही जास्त टाकलं तरी चालतं. मी 3 चमचे घेतले, तुम्हाला 2 चमचे सांगितलं पण मी 3 चमचे घेतले. इथे आपलं तूप कडकडीत तापलंय. आता आपण थंडीचे दिवस आहे. थंडीचे दिवस सुरू झाल्यावर मोस्टली प्रत्येक घरात गाजरचा हलवा हा असतो आणि खायलाच पाहिजे. थंडी जास्त करून गाजरचा हलवा खात जा. तब्येतीला चांगला असतो, डोळ्यांना गाजर चांगला असतो. तर आपल्याला जेव्हा आपण गाजरचा म्हणजे हलवा करताना जर गाजराचा किस आपण जर पिळून नाही घेतला ना, तर गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि एक 2 ते 3 मिनिटं परतून द्यायचं. म्हणजे त्यातलं पाणी आहे ना ते सगळं शोषून घेतलं जातं आणि
आपला गाजरचा हलवा पण पटकन होतो. आणि आता आपल्याला मऊ होईस तर त्याला त्याच्यावर झाकण ठेवायचे. पहा इथे एकदम ड्राय ड्राय झालाय असं, त्याच्यातलं पाणी पूर्ण गेलेलं आहे. आणि आता आपण त्याच्यात थोडं झाकण ठेवू 1 ते 2 मिनिट. जेव्हा आपल्याला झाकण ठेवायचे ना तेव्हा गॅसची फ्लेम थोडीशी कमी करून ठेवायची आणि मऊ होऊ द्यायचंय आपल्याला. पूर्ण ते गाजर मऊ होऊन द्यायचे. नंतर मग साखर वगैरे बाकीचं नंतर टाकायचंय. इथे बघा आपला गाजर असं मऊ झालेलं आहे एकदम. आणि त्यात आता आपल्याला साखर घालायची. तरी ते 1 किलो गाजर घेतलेले आहे आपण. तर माझ्याकडे पिठी साखर आहे. मी हे पाहू शकता ही 1 वाटी साखर घातलेली आहे. तुम्हाला गोड जास्त हवा असेल तर जास्त घाला आणि कमी म्हणजे कमी खात असाल गोड तर कमी पण घाला. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर टाका. आता आपला चांगला गाजराचा हलवा परतलेला बघा. साखर एकजीव झालेली आहे पूर्ण, कारण मी पिठी साखर टाकलेली आहे. आता आपल्याला त्यात टाकायचा खवा. मी 1 किलो 80 ग्रॅम खवा घेतलेला आहे बघा. छान दिसतोय ना मंडळी आपला गाजराचा हलवा. आता आपण त्यात इलायची पूड टाकणार आहोत आणि थोडस जायफळ किसून टाकायचं आहे. आपल्याला थोडंच टाका, जास्त टाकाल तर तुम्हाला गुंगी येईल, झोपाल तुम्ही. थोडंच टाकायचं आपल्याला किसून. बघा इथे छोटा फोडणी द्यायचा पॅन आहे आपल्याकडं. त्यात आपल्याला 1 चमचा तूप टाकायचंय. तर इथं आपण आता तूप गरम करून त्यामध्ये जे ड्राय फ्रूट आहेत आपले काजू बदाम, तुम्ही मनुके पण घालायचे असते तर घालू शकता. तर त्यात आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचे. पहा इथे आपण काजू बदाम टाकणार आहे. याच्यात मस्त लालसर रंगावर असे छान तळून घेऊया त्यांना. इथे बघा लालसर रंगावर आपण काजू बदाम भाजून घेतले आणि वरून टाकून द्यायचे. बघा खूप छान झालाय आपला गाजरचा हलवा. मस्त असा वास येतोय. चांगलं हलवून घ्यायचं. कसा दिसतो मंडळी तुम्हाला गाजरचा हलवा? पुन्हा कुणाला आवडतो नक्की कमेंट करून सांगा आणि करून बघा. आपला गाजराचा हलवा कसा झालाय मला नक्की कमेंट मध्ये सांगा. तर मस्त असा आपला गाजराचा हलवा रेडी झालेला आहे. आणि तुम्ही करून पहा रेसिपी. नक्की आवडेल तुम्हाला गाजराचा हलवा. मला कमेंट मध्ये कळवा. आणि नवीन असाल चॅनेलवर तर आपल्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला व्हिडिओ पूर्ण बघा. पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला छान गाजराचा हलवा बनवता येईल. धन्यवाद.